चालेल. जय श्री अध्याय कृष्ण 14वा. सर्वांना. हो. सारांश लेखन आहे माझं. हो हो. श्लोक क्रमांक 1. हा, बाकीच्या सर्वांनी म्यूट व्हा म्हणजे मग आवाज व्यवस्थित येतो. या अध्यायाच्या पहिल्या व दुसऱ्या श्लोकात ज्ञानाचा महिमा सांगण्याची प्रतिज्ञा केली आहे. ते ज्ञान परमात्म्याचे स्वरूप प्रत्यक्ष दाखविणारे आणि जीवात्म्याला प्रकृतीच्या बंधनातून सोडून कायमचे मुक्त करणारे असे आहे. म्हणून ते ज्ञान इतर ज्ञानापेक्षा उत्तम आणि अत्यंत उत्कृष्ट आहे. 2. ज्ञानाचा आश्रय घेऊन त्याप्रमाणे साधन करून ज्या पुरुषांनी परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप अभेद भावाने प्राप्त केलेले आहे ते मुक्त पुरुष महासर्गाच्या प्रारंभी पुन्हा उत्पन्न होत नाहीत आणि प्रलय काळी पीडित होत नाहीत. 3. भगवंताकडून प्रकृतीमध्ये गर्भ स्थापन झाल्यावर संपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती होते. अर्थात ते प्राणी स्थूल आणि सूक्ष्म शरीर धारण करून पुनर्जन्माला प्राप्त होतात. महासर्गाचा आधीमध्ये महासर्गाच्या आधीमध्ये प्राण्यांचे हे उत्पन्न होणे हेच भगवंताचा विसर्ग आहे, आदिकर्म आहे. भगवंताच्या कथनाचे तात्पर्य असे आहे की जीव जन्म मरणात पडलेला असूनही माझाच अंश आहे. 4. भगवंताने पहिल्या दुसऱ्या श्लोकात सांगितले आहे की प्रकृतीचा संबंध राहिला नाही तर जन्म मरण होत नाही आणि तिसऱ्या व चौथ्या श्लोकात सांगितले आहे की प्रकृतीचा संबंध राहिल्यास जन्म मरण होते. 5. प्रकृतीपासून उत्पन्न झाल्यामुळे सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण प्रकृती विभागातच आहेत. प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीराशी आपला संबंध मानल्यामुळे हे गुण अविनाशी चेतनाला नाशवान जड शरीरात बांधतात. अर्थात मी शरीर आहे आणि शरीर माझे आहे असा देहाभिमान उत्पन्न करतात. सर्वच विकार प्रकृतीच्या संबंधाने उत्पन्न होतात. 6. सत्वगुणाचे स्वरूप पूर्णतः निर्मल आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. जेव्हा सत्वगुण हा वाढतो तेव्हा मनुष्याच्या मनाची चंचलता आपोआपच नष्ट होते आणि तो जगापासून विरक्त आणि उपरत होऊन सच्चिदानंद घन परमात्म्याच्या ध्यानामध्ये मग्न होतो. 7. कामना आणि आसक्ती यांच्यामुळे रजोगुण वाढतो. राग हा रजोगुणाचे स्थूल स्वरूप आहे. रजोगुण हा बीजस्थानी व कामना आसक्ती इत्यादी वृक्ष वृक्षस्थानी आहेत. रजोगुण या जीवात्म्याला जन्म मृत्यूरूपी संसारामध्ये अडकवून ठेवतो. 8. अंतकरण व इंद्रिय याद्वारे ज्ञान शक्तीचा अभाव करून यांच्यामध्ये मोह उत्पन्न करणे म्हणजे तमोगुणाने सर्व देहाभिमानांना मोहित करणे. अज्ञानाची उत्पत्ती तमोगुणापासून होते. तमोगुण हा जीवात्म्याला मुक्तीच्या साधनापासून वंचित ठेवून जन्म मृत्यूरूपी संसारामध्ये अडकवून ठेवतो. 9. सत्वगुण सांसारिक भोग आणि क्रिया तसेच प्रमाद आळस आणि निद्रा यांच्यापासून बाजूला नेऊन आत्मचिंतनाद्वारे सात्विक सुखाशी जोडतो. नाना नाना प्रकारे भोगाची इच्छा उत्पन्न करून ते भोग प्राप्त करण्याची कर्मे करण्याला मनुष्याला प्रवृत्त करणे म्हणजे रजोगुण. तमोगुण मनुष्याच्या ज्ञानाला आच्छादित करून त्याला प्रमाद म्हणजे चुका करायला लावतो, आळस निद्रा निर्माण करतो. असे सत्व रजतम हे तिन्ही गुण आपापल्या कार्यात जीवाला लावतात. 10. रजोगुणाचे कार्य म्हणजे लोभ प्रवृत्ती व भोग. तमोगुणाचे कार्य म्हणजे निद्रा आळस आणि प्रमाद. या दोन्ही गुणांना दाबून टाकून सत्वगुण हा ज्ञान प्रकाश आणि सुख इत्यादी उत्पन्न करतो. म्हणजे रजोगुणाचा व तमोगुणाचा प्रभाव कमी होऊन सत्वगुण वाढतो. शास्त्र जल संतान देश काल कर्म जन्म चिंतन मंत्र आणि संस्कार हे गुणांचे 10 हेतू आहेत. यामुळे सत्व रजतम गुण वाढीला लागतात. वरील पदार्थ ज्या गुणाशी युक्त होतात त्यांचा संघ हा त्याच गुणाला वाढवितो. 11. ज्यावेळी सत्वगुण वाढीला लागेल त्यावेळी मनुष्याने आपले मन भजन व ध्यान यामध्ये लावावे. सत्वगुणाची मदत मिळाल्यास मनुष्य मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. इतर इतर योनीत हा अधिकार नाही. ज्यावेळी प्रकाश आणि ज्ञान वाढीस लागते त्यावेळी संसाराबद्दल वैराग्य वाटते, सुख शांती वाटते. राग द्वेष दुःख शोक चिंता भय चंचलता निद्रा आळस प्रमाद इत्यादी राहत नाही. सत्वगुण वाढीस लागतो. 12. रजोगुण वाढल्यावर जेव्हा मनुष्याच्या अंतःकरणात सत्वगुण म्हणजेच विवेक शांती व तमोगुण म्हणजे निद्रा व आळस इत्यादी भाव नाहीसे होतात. भोगासक्ती वाढते, लोभ वाढतो, धनसंग्रह करण्याची इच्छा निर्माण होते, नाना प्रकारची कर्मे करावीशी वाटतात, मन चंचल होते. अशा प्रकारे रजोगुण वाढतो.
13, ज्यावेळी तमोगुण वाढतो त्यावेळी मनुष्याच्या इंद्रियामध्ये आणि अंतःकरणामध्ये अप्रकाश उत्पन्न होतो, अप्रवृत्ती निर्माण होते, कर्तव्य कर्माची अवहेलना होते, म्हणजे प्रमाद उत्पन्न होतो, मन मोहित होते, कोणतीही स्मृती राहत नाही, विवेक शक्ती गमावून बसणे आणि कोणताही विषय न समजणे म्हणजेच मोह, मोह उत्पन्न होणे, ही सर्व लक्षणे तमोगुणाची आहेत. 14, ज्यावेळी मनुष्यात सत्वगुण वाढलेला असताना जर तो मृत्यू पावला तर उत्तम कर्मे करणाऱ्याच्या निर्मळ दिव्य अशा स्वर्ग लोकात त्याचा जन्म होतो. सत्वगुणाच्या वृद्धीमध्ये मरणाऱ्यांना ज्या लोकाची प्राप्ती होते त्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष किंवा क्लेश नसतो. कर्मोपासनेच्या प्रभावामुळे सत्वगुणाच्या संबंधामुळे अशा स्वर्गातील लोकांची प्राप्ती सत्वगुणाच्या वृद्धीमध्ये मरणाऱ्याला होते. 15, रजोगुण वाढतो म्हणजे लोभ, प्रवृत्ती, राजसी भाव इत्यादी वाढलेले असतात. रजोगुणी लोक मृत्यू पावल्यास अशा कर्म आणि त्यांची फळे यांच्याबद्दल आसक्ती असणाऱ्यांना मनुष्य योनी प्राप्त होते. तमोगुणाच्या वृद्धीमध्ये मरणे म्हणजे अप्रकाश, अप्रवृत्ती आणि प्रमाद इत्यादी तामस भाव वाढले असतात. त्यावेळी स्थूल शरीराची मन, इंद्रिय आणि प्राण यांच्यासह जीवात्म्याचा संबंध येणे म्हणजे तमोगुणाच्या वृद्धीमध्ये मृत्यू पावणे. अशा तमोगुणी लोकांसाठी कीटक, पतंग, पशु, पक्षी, वृक्ष, लता इत्यादी मूळ योनी आहेत. 16, सात्विक कर्माचे फळ सुख, ज्ञान आणि वैराग्य. राजस कर्माचे फळ दुःखरूप आहे. राजस कर्मामुळे भोग, कामना, लोभ, प्रवृत्ती इत्यादी राजस भाव स्फुरण पावतात. हे सर्व दुःखरूप असल्यामुळे ही फळे भोगण्यासाठी वारंवार जन्म मरणाच्या फेऱ्यात पडावे लागते. जी कर्मे विचार न करता मूर्खपणाने केली जातात, ज्यात हिंसा इत्यादी दोष असतात, ती कर्मे तामस होय. त्यांच्या संस्काराने मोह वाढतो. मेल्यानंतर ज्या योनीत तमोगुण अधिक असतात अशा जड योनी तमोगुणी लोकांना मिळतात. 17, सत्वगुणापासून ज्ञान, प्रकाश, सुख, शांती इत्यादी सर्व सात्विक भावापासून सात्विक भाव सत्वगुणापासून होतात. राजस भावामुळे लोभ, प्रवृत्ती, आसक्ती, कामना व स्वार्थपूर्वक कर्म इत्यादी राजस भावाची उत्पत्ती रजोगुणामुळे होते. तमोगुणामुळे प्रमाद, मोह आणि अज्ञान इत्यादीची उत्पत्ती होते. निद्रा, आळस, अप्रकाश, अप्रवृत्ती हे तामस भाव आहेत. 18, मनुष्य लोकाच्या वर जितके लोक उत्तम लोक म्हणजे स्वर्गातील उच्च लोक या लोकात सात्विक पुरुष मेल्यानंतर जातात. राजस पुरुष हे मरणानंतर या उच्च लोकात न जाता याच लोकी मनुष्य जन्म घेतात म्हणजे मध्ये राहतात. तामस मनुष्य हे मनुष्य शरीराच्या वियोगानंतर कीटक, पतंग, पशु, पक्षी व वृक्ष यासारख्या नीच योनीत जन्म घेतात. रवरव किंवा कुंभीपाक यासारख्या नरकात जाऊन यमयातना भोगतात. ही अधोगती आहे. म्हणजेच गुणांचा संघ हाच मनुष्याच्या चांगल्या वाईट योनीच्या प्राप्तिरूप पुनर्जन्माचे कारण होय. 19, अशा सत्व, रज, तम या तिन्ही गुणाशिवाय दुसरा कोणीही करता नाही. अशा तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन स्वरूप मला परमात्म्याला जाणतो तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. अशी स्थिती सच्चिदानंद घन ब्रह्माची अभिन्न भावनेने जी साक्षात प्राप्ती होते ती म्हणजे भगवत भाव प्राप्त होणे. 20, हा पुरुष शरीर उत्पत्तीला कारण असलेल्या या 3 गुणांना ओलांडून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त झालेला पुरुष परमानंद प्राप्त करून घेतो. अमृत स्वरूप सच्चिदानंद घन ब्रह्माला अभिन्न भावनेने प्रत्यक्ष करून घेणे म्हणजे भगवत भावाची प्राप्ती करणे म्हणजेच अमृत अनुभव घेणे. 21, अशा 3 गुण पलीकडील पुरुषाची लक्षणे, त्यांचे आचरण कशा प्रकारचे असते, कोणते उपाय केल्यावर सत्व, रज, तम या 3 गुणापलीकडे मनुष्य जातो असे अर्जुन विचारतो. 22, भगवान म्हणतात जो सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती, तमोगुणाचे कार्यरूप मोह प्राप्त झाले असतात त्याबद्दल दुःख मानत नाही आणि प्राप्त जरी झाले नाही तरी त्याच्या प्राप्तीची इच्छा करत नाही. गुणातीत 23, गुणातीत उदासीन पुरुष सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन या स्थितीपासून कधीच विचलित होत नाही. 24, गुणातीत पुरुषाचा अंतःकरण आणि इंद्रिया सहित शरीर यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्यामुळे कोणत्याही पदार्थाबद्दल गुणातीत पुरुषाला भेदभाव नसतो. अशा पुरुषाला सुख दुःख समान वाटते. निंदा स्तुती यामुळे हर्ष व शोक होत नाही. माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो. आवडती व नावडती गोष्ट सारखी वाटते. निंदा व स्तुती समान वाटते. 25, गुणातीत पुरुषाचा शरीराशी काहीही संबंध नसल्यामुळे
मान अपमान आसक्ती द्वेष आणि हर्ष शोक वाटत नाही. गुणातीत पुरुषाला मित्रभाव किंवा शत्रुभाव नसतो. 26 जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने परमात्म्याला भजतो म्हणजेच फक्त एक परमेश्वर हाच सर्वश्रेष्ठ आहे, तोच आमचा स्वामी, शरण जाण्यास योग्य, तोच आमचा माता पिता भाऊ परमहितकारी आणि सर्वस्व आहे. त्याच्याशिवाय आमचे दुसरे कोणीही नाही अशी स्वार्थरहित श्रद्धापूर्ण अशी अव्यभिचारी भक्ती करणारा सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो. 27 अमृतस्य म्हणजे जन्म मृत्यूरूपी संसारातून कायमचा सुटणे म्हणजे नित्य परमानंद प्राप्त करणे म्हणजे भगवंताची प्राप्ती करणे, आनंदाचा आश्रय करणे. झालं ताई. माझ्याकडे ताई आवाज झाली. नाही आहे. हा, कंटिन्यू करत आहे. माझ्याकडचा आवाज थोडासा हे आहे, प्रॉब्लेम आहे. आता ओके. 15 अध्याय घ्यायला सुरुवात हो करा. माझं झालं हो इथपर्यंत. हो. 15वा अध्याय सुरू करायचा मग आता. हो.